सातत्यानं माडा चर्चेत राहतोय. माडा म्हटलं की सातत्यानं नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर एकीकडे आमदार अभिजितआबा पाटील असतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक 2 राष्ट्रवादीचं समीकरण जुळवलंय. मात्र याच राष्ट्रवादीतला एक महत्त्वाचा घटक असलेले जे की अजित पवार पक्षाचे नेते असलेले दादासाहेब साठे यांनी मात्र वेगळा एक निर्णय घेतलाय. दादासाहेब काय म्हणायचं, एकीकडे पक्षात आहात, युती झाली आहे दोन्ही राष्ट्रवादीची, मात्र वेगळा राजकीय निर्णय आपला समोर येतो. दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली असं म्हणता येणार नाही. कारण युती झाली असती तर त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं असतं. तेच खासदार आणि आमदार दोघंच एकत्र आलेत असं चित्र आपल्याला दिसतं आहे. आणि आम्ही अजितदादा गटाचं काम केलेलं आहे, त्या गटाच्या माध्यमातून विधानसभा लढवलेली आहे. आज आम्ही भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप पक्षामध्ये आहे, अजितदादा गट सत्तेमध्ये आहे. दोन्ही थोरला भाऊ भाजप आहे, धाकटा भाऊ अजितदादा गट आहे. धाकट्या भावाची भूमिका आम्ही थोरल्या भावाला मदत करून निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पाडू. कशा पद्धतीनं हा पाठिंबा आपण देत आहे किंवा कुठं कसं आहे? सगळ्याच जिथं भाजपचे उमेदवार आहेत तिथं आणि जी एका मात्र गणामध्ये पंचायत समिती गणामध्ये भाजप पुरस्कृत आहेत गिड्डे, त्यांना आम्ही त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते मदत करणार आहेत. पण असं काय वेळ आली, कशामुळं असा वेगळा निर्णय घेण्याची वेळ आली? कालपर्यंत आपण विधानसभेत देखील सक्षमपणे ताईंनी लढवली. मात्र एकीकडे घड्याळ असताना घटक पक्षात जरी आपण महायुतीतला घटक पक्षात जरी असले तर असा निर्णय का जड अंतकरणानं घ्यावा वाटला? आपण जर बघितलं, या तालुक्याचे आमदारांनी परवा एक वक्तव्य केलं होतं, प्रस्थापितांना संपवण्यासाठी मी या ठिकाणी काम करतो आहे. प्रस्थापित कोण? त्यामध्ये आपण जर बघितलं निवडणुकीमध्ये त्यांनी या तालुक्याचे ज्येष्ठ नेते वरवडचे माजी आमदार रेशम तात्यांच्या नाताला तिकीट त्यांनी दिलं नाही, घाटणेकरांना तिकीट त्यांनी दिलं नाही. आमच्याही बाबतीत तेच भूमिका त्यांनी पार पाडली. म्हणजे प्रस्थापित घरं हे राजकीय जे घर ज्या घरांना कुठंतरी किंमत या तालुक्यामध्ये आहे, जे घरं परंपरेने पिढ्यानपिढ्या काम करलेले आहेत, त्यांना कुठं डावलायचं काम त्यांनी त्या केल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी आज माझ्याबरोबर जावं लागतं. धाकट्या भावाची भूमिका आम्ही त्या ठिकाणी पार पाडतो आहे. हे होते दादासाहेब ज्या पद्धतीनं भाजपच्या उमेदवारांना जे आहे तो माड्यामध्ये जे आहे ते पाठिंबा दिल्याचं चित्र पाहायला मिळतं. दुसरीकडं ज्या गटाची जिल्हा परिषद गटाची निवडणूक लक्षवेधी होणार आहे, अर्थात तानाजीराव सावंत जे की माजी मंत्री आहेत, त्यांचे पुतणे जे आहेत ते पृथ्वीराज भाया सावंत आहेत. भायासाहेब काय सांगाल, एकीकडे उमेदवारी मिळवण्यात हातखंडा मिळवला, यशस्वी झालात, आज मात्र पाठिंबा वाढताना पाहायला मिळतोय. ज्यांच्या विरोधात गत वर्षी निवडणूक लढवली, जे विरोधात होते ते आज पाठबळ देत आहेत. कशी असेल एकंदरीत परिस्थिती? एकंदरीत परिस्थिती म्हणायचं झालं तर चांगली आहे. निवडणुकीची आत्ताची पाठीमागं 2012मध्ये सुद्धा आम्ही एकत्र येऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढलो होतो. त्यावेळेस दादासाहेबांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती, मी पंचायत समितीला खाली लढलो होतो. त्याच पद्धतीनं याही निवडणुकीमध्ये दादासाहेबांनी ह्या निवडणुकीतून माघार घेऊन मला पाठिंबा दिला आहे. आणि नक्कीच ते मोठ्या भावाच्या भूमिकेत या निवडणुकीमध्ये सहभागी होत आहेत आणि एका छोट्या भावाला निवडून आणण्यासाठी ते येत्या काळामध्ये आमच्याबरोबर असणार. साठींच्या पाठिंबामुळे तुमचा विजय? हो, नक्कीच. या होणाऱ्या विजयामध्ये दादासाहेबांचा मोठा हातभार असणार आहे. कुठं तर आपल्या गळ्यामध्ये पंच आहे कमळाचा, मात्र दादासाहेबांचा अजूनही सस्पेन्स आहे. काय एकंदरीत पुढच्या काळात असणार आहे यासाठी ओढ? आम्ही एकत्र आहोत. हे होते पृथ्वीराजी सावंत. ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर एकीकडे 2 राष्ट्रवादीमध्ये माड्यामध्ये फूट पडले म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीनं एकीकडे उमेदवारीसाठी डावलल्यामुळं नाराज झालेले साठे जे आहेत ते थेट भाजपाच्या उमेदवारांना जो आहे तो त्यांनी आज पाठिंबा दिला आहे. त्यामुळं माड्याच्या राजकारणात अनेक ट्विस्ट करताना पाहायला मिळतात. त्यामुळं साठेंची ताकद कमळाला कितपत मिळते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.